हॅलो मित्रांनो, सरळ व्याजाचा हा सोपा प्रश्न बघा. विदाउट फॉर्म्युला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. I इज इक्वल टू PRT अपॉन 100 हे तर तुम्हाला माहित आहे, त्यानं सगळ्यांना सुटतो. तर आपण एका पर्सेंटेजच्या बेसिक कन्सेप्टने हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे. एका माणसाने बँकेकडून दशादशे 12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने 5400 रुपये व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. आता 12% तर वर्षाचा असते आणि त्याने 3 वर्षासाठी घेतलंय, म्हणजे 12 त्रिक 36, 36% त्याने व्याज भरलं. पण हे टक्क्यांच्या भाषेत, रुपयांमध्ये त्याने किती भरले 5400, म्हणजे 36% म्हणजे 5400. विचारलं काय कर्जाची रक्कम. कर्जाची रक्कम किती असते 100%. मग 3600 म्हणजे 5400, तर 100 म्हणजे किती 9 चोक 36, 9 सख्ख 54. परत 4 एक 4, 15 चोक 60, म्हणजे 150 गुणिले 100 किती येणार 150 वर 2 शून्य, म्हणजे किती आलं 15,000. तुम्ही जो फॉर्म्युला वापरता त्यानं तर आहेच, पण अशा सुद्धा पद्धतीनं तुम्ही मोठे मोठे एक्झाम्पल सुद्धा छोटे करू शकता. तर अशाच पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता शिकण्यासाठी नक्की माझी संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता 2025 ही बॅच जॉईन करा. थँक्यू सो मच.